नमस्कार, मी जया रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे लाडू। हे लाडू तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट बनवू शकता। चला रेसिपी सुरू करूया। लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। तो खरपूस असा भाजून घ्यायचा, जास्त गोल्डन पण नाही करायचा, कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे। आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं जया रेसिपीला तर नक्की सबस्क्राईब करा। आपला साबुदाणा हा भाजलेला आहे। आता तो कढईतून काढून घेऊ। त्यानंतर 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे मी। तूप आणि तेल कशाचाही न वापर करता ते भाजून घ्यायचं आहे, एकदम गोल्डन भाजून घ्यायचं आहे। आपलं खोबरं भाजलेलं आहे, आता एकदम गोल्डन झालेलं आहे। अजून उपवासाच्या छान छान रेसिपी बघण्यासाठी जया रेसिपीला फॉलो करा। त्याच वाटीने आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, ते पण मस्त असे भाजून घ्यायचे। त्याची साल काढून घ्यायची, तुमच्या मनावर काढायची असेल तर काढायची, नाही तर नाही काढायची। मी काढलेली आहे, सर्व साल काढून घ्यायची। त्यानंतर आपला साबुदाणा थंड झालेला आहे, तो मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि बारीक दळून घ्यायचा, एकदम बारीक दळायचा आहे। आणि मस्त असा आपला साबुदाणा दळून घेतलेला आहे मी, तो एका पातेल्यात टाकायचा। त्याचप्रमाणे शेंगदाणे सुद्धा मिक्सरला बारीक भिंगून घ्यायचे। आपलं ते शेंगदाणे आणि साबुदाण्याचं मिश्रण एकत्र करायचं। त्याच्यात अर्धी वाटी गूळ टाकायचा आहे, ज्याला गोड जास्त आवडतं त्यांनी जास्त टाकायचा। गूळ मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर भाजलेलं खोबरं त्याच्यात टाकायचं आहे आणि 1 चमचा तूप टाकलेला आहे मी आणि मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर ते सर्व मिश्रण परत एकदा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। ते खोबरं आणि त्याचा कलरसुद्धा बदलतो, खोबरंसुद्धा बारीक होतं, हे तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे खोबऱ्याचा। आणि परत 1 चमचा मी तूप टाकलेला आहे। आणि लाडू बांधण्यासाठी तुम्ही दूध पण टाकू शकता। मी 1-2 चमचे दूध टाकलेलं आहे, त्यामुळे लाडू पटकन बांधले जातात। एकदम भारी मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी सर्व एकजीव करून घेतलेला आहे। आता लाडू वळून घेऊया। मस्त असा गोल गोल लाडू वळून घ्यायचा आहे। तुम्हाला जसा आकार हवा तुम्ही तसा करू शकता। मी असा मस्त लाडू वळलेला आहे। नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ते बघा किती छान लाडू दिसत आहे, तुम्ही बघू शकता, एकदम भारी। मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते, मग तुम्ही बघू शकता किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे त्याला, एकदम भारी आणि एकदम मऊ लाडू झालेले आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये लाडू कसे झाले आहे ते नक्की सांगा। मी तसेच सर्व लाडू वळून घेतलेले आहे। इथे लाडू वळताना पाण्याचा वापर बिलकुल नाही करायचा आहे, दूध टाकायचं आहे हवं असल्यास। ते बघा सर्व लाडू वळून झालेले आहे, हे शेवटचा छोटा लाडू झालेला आहे आणि मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहे। तुम्हाला लाडूची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा। हे लाडू नवरात्राच्या उपवासात नक्की ट्राय करा। आता नवरात्र लागलेलं आहे, तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, खूप भारी लागतात हे लाडू आणि खूप दिवस टिकतात पण। पाणी नाही टाकायचं आहे, पाणी टाकल्याने ते टिकत नाही, दूध टाकल्याने खूप दिवस लाडू राहतात। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब